सर्वांचं ASK किचन केव चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पेरी पेरी पोटॅटो ट्विस्टर्स। अगदी बाजारात मिळणाऱ्यापेक्षाही जास्त टेस्टी आणि सोप्या पद्धतीने। यासाठी लागणारे साहित्य बघूया। 4 मध्यम आकाराचे बटाटे, अर्धा कप मैदा, अर्धा कप कॉर्नफ्लॉवर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा पेरी पेरी मसाला, 2 चमचे शेजवान सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस आणि पाऊण कप पाणी। 4ही बटाट्याची साल काढून ते स्वच्छ धुवून मी घेतलेले आहेत। याचे स्पायरल कटरच्या साहाय्याने ट्विस्टर पाडून घ्यायचे आहेत। जर आपल्याकडे कटर नसेल तर स्लाइस पाडल्या तरी चालतील। वेपर्स मशीनच्या साहाय्याने याचे बारीक स्लाइस पाडून घ्यायचे आहेत। बटाट्याच्या बारीक स्लाइस मी पाडलेल्या आहेत, त्या टूथपिकमध्ये अशा इन्सर्ट करायच्या आहेत। एक वरच्या बाजूने आणि एक खालच्या बाजूने। अशा पद्धतीने 4 टूथपिकमध्ये बटाटा स्लाइस मी इन्सर्ट करून घेतलेले आहेत। आता आपण एक मिश्रण बनवूया, त्यामध्ये हे सर्व कोट करून घ्यायचं आहे। एका बाउलमध्ये मैदा घ्यायचा आहे, त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, चवीप्रमाणे मीठ, पेरी पेरी मसाला, लाल मिरची पावडर, टोमॅटो सॉस, शेजवान सॉस, हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। सगळ्यात शेवटी आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। ह्याचं ठीक असं बॅटर बनवायचं आहे, जास्त पातळही करायचं नाही। यामध्ये गुठळ्या झालेल्या नाहीत पाहिजेत, एकसारखं व्यवस्थित हलवून घ्यायचं। मिश्रण नीट हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, असं इतकं घट्ट पाहिजे। जास्त पातळ केलं तर आपल्या बटाट्यावरती ते मिश्रण बसणार नाही। आता एक एक टूथपिक घेऊन आपण त्यावरती हा मसाला कोट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सर्व टूथपिकवरती मसाला घालून घ्यायचा आणि तेल कढईमध्ये गरम करत ठेवलेलं आहे मी, त्यामध्ये हे तळून घेऊया। तेल पुरेसं गरम झालेलं पाहिजे, म्हणजे आपल्या ट्विस्टर्स क्रिस्पी होतात। हे ट्विस्टर आता आपण तळून घेऊया। एका बाजूने भाजल्यानंतर आपण ते पलटून घेणार आहोत। गॅसची फ्लेम जास्त ठेवायची आहे, म्हणजे आपले ट्विस्टर क्रिस्पी होतील। आता आपण हे पलटून घेऊया। तुम्ही बघू शकता, बटाट्याला असा सोनेरी रंग आलेला आहे। आता पण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपले स्प्रिंकल पोटॅटो तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने हे छान भाजलेले आहेत, ह्याला रंग पण छान आलेला आहे। तुम्ही बघू शकता, हे क्रिस्पी झालेले आहेत। आता यामध्ये पेरी पेरी मसाला आणि मायोनीज घालून आपण सर्व करूया। त्यावरती पेरी पेरी मसाला थोडासा भुरभुरायचा आहे।
आपली डिश आता रेडी झालेली आहे। बघू शकताय तुम्ही किती सुंदर झालेली आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या ASK किचन केव चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।